नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। जुन्या हायवेने आपण ज्या वेळेला पुण्याच्या दिशेने जातो किंवा पुण्यावर मुंबईच्या दिशेने येतो त्यावेळेला हा मागे सुळका दिसतो, ड्यूक्स नोज। आपण कित्येकदा या स्पॉटला थांबतो, इथे फोटो काढतो, बऱ्याच लोकांचे फोटो सुद्धा आहेत इथे। तर आता आपण या स्पॉटला जाऊन मस्तपैकी ड्रोन शॉट घेणार आहोत। या ठिकाणी आल्यानंतर लेफ्ट साइडला टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने किंवा मुंबईवरनं पुण्याला जाताना राईट साइडला जुन्या हायवेला लोणावळ्यामध्ये हा असा एक फाटा आहे। हा रस्ता सरळ जातो टायगर पॉइंट, तुंग वगैरे त्या दिशेला। हे फाटक क्रॉस केल्याच्या नंतर पुढे एक राईट आहे, तिथे गावातल्या लोकांना विचारा आणि तुम्ही येऊन पोहोचता कुरवंडे गावामध्ये। हे समोर दिसतं मंदिर आणि या मंदिरापासून उजव्या हाताला वळाल्यानंतर समोर पुढे गेल्यावरती गाडी पार्किंगची व्यवस्था आहे। आम्ही रस्ता चुकून टायगर पॉईंटच्या रस्त्याला गेलो। खरं तर त्या फाटकातून आतमध्ये आल्यानंतर राईट साईडला एक कुरवंडे गावामध्ये रस्ता येतो, तिथं तुम्ही नक्की विचारा। ट्रायोज मॉल म्हणून आहे, तिथूनच एक राईट आहे। तर राईटने आतमध्ये आल्यानंतर कुरवंडे गाव लागतं, त्या मंदिराच्यातून राईट मारायचा, पुढे आल्यावरती अजून एक राईट आहे आणि इथे गाडी पार्किंगची सोय आहे आणि इथून हा असा ड्यूक नोजचा ट्रेल चालू होतो। हे जे खाली हे गाव आहे हे आहे कुरवंडे गाव आणि आपण या इथून खालून आलो। इथे INS शिवाजीचा एक गेट आहे, एक पलीकडच्या साईडला सुद्धा आहे जो टायगर पॉईंटला रस्ता जातो तिकडे, पण तिकडे नाही जायचं, आपल्याला अलीकडून यायचं आहे। एक 5 मिनटं चालल्यानंतर हा जो समोरचा पॉईंट आहे, हा जो नागफणीचा, तो आपल्या दृष्टिक्षेपात पडतो। वरती मंदिर आहे, ट्रेक एवढा हार्ड नाही आहे, इझी आहे। आणि जर तुम्ही इथे यायचं असेल तर पुणे मुंबई कुठूनही आलात तरी लोणावळा स्टेशनला उतरून तिथून शेअरिंग ऑटो आहेत इथे कुरवंडे गावापर्यंत। शेअरिंग नाही सॉरी, तुम्हाला प्रायव्हेट ऑटो पण करावे लागतील। सो जे काही चार्जेस असतील आयडिया नाही मला किती असतील, पण ते तुम्ही पे करून कुरवंडे गावापर्यंत येऊ शकता आणि इथून हा ट्रेक मॉडरेट करू शकता। शक्यतो हा ट्रेक पावसाळ्यामध्ये जास्त लोक प्रिफर करतात, पण आम्ही आलेलो आहोत ऐन थंडीमध्ये, पण उन्हाचे थोडे थोडे चटके लागत आहेत। सकाळी येताना बाईकवरती थंड वातावरण होतं। इथेपर्यंत जवळपास सर्व फ्लॅट ट्रेक होता। इथून आल्यानंतर हा थोडासा स्टीफ, एक शेवटचा 5-7 मिनटाचा हा शेवटचा स्टीफ ट्रेक। हा ट्रेक बिगिनरसाठी किंवा हा सोपा जरी असला तरी शेवटची 10 मिनटाची जी चढाई आहे ती थोडीशी भारी पडते। हा रस्ता जातो हे 2 कडे, हा एक रस्ता जातो आणि हा खालून रस्ता जातो। हा रस्ता वरती नागफणीच्या जो महादेवाचं मंदिर तिथे जातो आणि हा त्याच्या बाजूच्या कड्यावरती। आपण मगाशी थांबलेलो मुंबई पुणे हायवे आणि तिथून हा आपण सुळका पाहिला होता। बऱ्याचशा लोकांनी तिथे फोटो काढलेत, पण हा जो सुळका आहे हा नागफणीचा सुळका आणि जो मिसिंग लिंक रोडचं जे काम चालू आहे ते इथे चालू आहे। जर मिसिंग लिंक रोड झाला तर तिथून बघू शकता, तिथून जो नवीन हायवे चालू होतो तो डायरेक्टली या लिंक रोडनी पुण्याला जवळपास 45 मिनिट्सचं डिस्टन्स आपलं वाचणार आहे।
तर इथे यायसाठी आम्हाला जवळपास 2.5 तास लागले. आणि एक सजेशन देईल की गुगल मॅप टाकून येऊ नका. जसं मगाशी मी इथे लोणावळ्यामधून जे फाटक दाखवलं तिथून आल्यानंतर विचारत या. इंग्रज अधिकारी ड्यूक ऑफ वेलिंग्टन त्याच्या नाकाप्रमाणे या ज्या सुळक्याचा आकार आहे म्हणून याला ड्यूक्स नोज असं सुद्धा बोलतात. आणि इथे लोकल भाषेमध्ये नागफणी, कारण की नागाच्या फण्याच्या आकाराचा या सुळक्याचा आकार आहे. तर आज माझ्यासोबत होता विवेक. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. लवकरच भेटूया आणखीन एका अशाच मस्तपैकी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.